मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत दैत्य निवारणी मंदिर, जे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे, जे कराडमध्ये कोयना पुलाजवळ कोयना नदीच्या काठावरती आहे। असं सुंदर मंदिर आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्वीच्या काळी ऋषी संत या मंदिराच्या परिसरात ध्यानस्थ बसायचे। तपश्चर्येदरम्यान राक्षस त्यांना त्रास देत आणि जेव्हा ऋषींनी मदतीसाठी देवीला आवाहन केले तेव्हा तिने राक्षसांचा नाश केला। ते याच ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, म्हणूनच दैत्य निवारणी असे म्हटले जाते। राक्षसांना नष्ट करणारी अर्थातच दैत्य निवारणी देवी। श्री दैत्य निवारणी देवी प्रसन्न। सुंदर असं नक्षीकाम आपल्याला येथे पाहायला मिळेल। मित्रांनो, मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक लहान प्रवेशद्वार आहे। त्यामागील कारण असे की देवीच्या जवळ जाताना आदराने आपले डोके टेकवावे लागते, म्हणून प्रवेशद्वार जाणूनबुजून कमी केलेले आहे। प्राचीन ग्रंथामध्ये असा देखील उल्लेख मिळतो की राजा दशरथ एकदा या ठिकाणी आले होते। त्या ग्रंथानुसार राजा दशरथ येथे 13 दिवस राहिले होते। जेव्हा त्याने मनुष्य हत्याचे कृत्य केले तेव्हा ऋषीमुनींनी त्याला पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी देवीचा आश्रय घेण्याचा सल्ला दिला। त्याच्या सल्ल्यानुसार राजा दशरथाने 13 दिवस या दैत्य निवारणी मंदिराला स्वतःला समर्पित करून घेतले होते। मंदिरासमोर एक सभामंडप आहे, तो नंतर कालांतराने बांधण्यात आलेला आहे। हे एक प्राचीन मंदिर आहे, जे कालांतराने अनेक भीषण पुरांना तोंड देत राहिलेले आहे, तरी देखील सध्या चांगल्या स्थितीत आहे। जवळच आपल्याला नाईकबाची देखील मंदिर पाहायला मिळेल। मित्रांनो, आपल्याला हे हेमाडपंथी मंदिर कसे वाटले हे मला नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। आणि तुम्ही जर अचूक निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला मूर्तीकडे पाहिल्यानंतर देवीचे उग्र रूप तिच्या डोळ्यात प्रतिबिंबित झालेले पाहायला मिळाले असेल। तर असं मित्रांनो, हे देवी म्हणजे दैत्यांचा नाश करणारी, राक्षसांना नष्ट करणारी। तर नक्की एकदा भेट द्या।